तर आम्ही मुंबई पुणे असा प्रवास करत आहे आणि या प्रवासामध्ये मी तुम्हाला म्हणजे मिसिंग लिंकमधून आता प्रवास करतोय आणि मी तुम्हाला सांगितलं की मिसिंग लिंक सुरळीत झालेली आहे, वाहतूक सुरळीत झालेली आहे. आपण हे बघू शकता की मी मिसिंग लिंकवरून प्रवास करतोय. बघू शकता की हे मिसिंग लिंक या बाजूचा भाग हा बहुधा या बाजूचा भाग परवा पडलेला होता, त्या बाजूचा आणि ही मिसिंग लिंक आम्ही मुंबईवरून पुण्याच्या दिशेने जात आहे. मिसिंग लिंक सुरू झालेली आहे, परंतु आतमध्ये बघा रस्ते ओलसर झालेले आहेत. या मिसिंग लिंकवरनं गेले 2-4 दिवस चांगलं राजकारण तापलेलं आहे. मिसिंग लिंकवर खड्डे पडलेले आहेत असा आरोप करण्यात आला आणि खरोखर खड्डे पडलेलेही होते. त्याच्यानंतर दरडीचा काही भाग कोसळला होता मिसिंग लिंकच्या सुरुवातीलाच एंट्री करताना. त्याच्यावरून सुद्धा विरोधकांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं. परंतु जे आपले मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस, ते मुख्यमंत्री कमी आणि विरोधी पक्षनेते जास्त वाटतात. म्हणजे खरं तर या लोकशाहीमध्ये हा मिसिंग लिंक पुन्हा सुरू झालेला आहे. 2 दिवस तो बंद होता, साधारण 18 ते 24 तास, आणि त्याच्यावरून बरंच राजकारण सुद्धा झालं होतं. संजय राऊत यांनी टीका केली होती की जे मुख्यमंत्र्यांना त्यांनी इन्फ्रामॅनची कामं नवीन कामं केली की लगेच ती कोसळतात. आणि त्यांचं म्हणणं खरंच आहे. हे मिसिंग लिंक असेल किंवा गेल्या वर्षी मेट्रो रेल्वेमध्ये वरळी येते स्टेशनवरच बादा पाणी वाहिलेलं होतं. स्टेशन म्हणजे जे अंडरग्राऊंड स्टेशन होतं वरळीचं, तिथंच ते पाण्याखाली गेलं होतं. गेल्या वर्षी जो समुद्रातून मार्ग काढलेला आहे नरिमन पॉईंटपासून ते साधारण वरळीपर्यंतचा, तिथंही पाणी बरंचसं भुयारात ठिपकत होतं, पाणी वाहत होतं. तर त्याच्यामुळे अशा घटना मोठ्या प्रमाणात होतात. तर त्याच्यामुळे विरोधकांचं काम आहे टीका करणे सरकारवर, परंतु हे जे मुख्यमंत्री आहेत यांना काय ते सहन होत नाहीत आणि ते असं कधी बोलतही नाहीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की संविधानाने विरोधकांना किंवा सर्वसामान्य जनतेला बोलण्याचा अधिकार दिलेला आहे, असं ते कधी बोलतच नाहीत. ते काहीतरी थातूरमातूर कमेंट्स करत असतात. म्हणजे निंदकाचे घर असावे शेजारी असं काहीतरी बोलतात. अरे लोकशाहीमध्ये अधिकार आहे तुमच्यावर टीका करायचा. आता तुम्ही देवेंद्र फडणवीस काय म्हणाले की बाबा हे जे काही दरड कोसळली किंवा जे काही खड्डे पडले मिसिंग लिंकवर, तर नवीन बांधकाम केल्यानंतर पहिल्या वर्षी टेस्टिंगचा काळ असतो, त्याच्यात हे असं होतं. अहो टेस्टिंगचा काळ असतो, तुम्ही अगोदर जाहीर करायला पाहिजे ना जे वाहन चालक आहेत त्यांच्यासाठी की बाबा हा पहिलं वर्ष आहे, टेस्टिंगचं काळ आहे, खड्डे पडू शकतात, तुमचा जीव जाईल, काळजी घ्या. असं अगोदर नाहीच सांगत. तुम्ही जर म्हणता टेस्टिंगचा काळ आहे तर अगोदर जाहीर करायला पाहिजे. तर तसं काय मुख्यमंत्री महोदय तसं काही जाहीर करत नाहीत. आणि नंतर काही म्हणजे काय झालं म्हणजे एखादी आपत्ती ओढवली तर काहीतरी चुकीच्या पद्धतीने किंवा लंगड्या पद्धतीने सारवासारव करतात, समर्थन करतात. तर हे मुख्यमंत्री पदावरील व्यक्तीला ही न शोभणारी गोष्ट आहे. त्यांनी असं नाही करायला पाहिजे. त्यांच्यासारख्या इतक्या हुशार विद्वान माणसाला हे शोभा देत नाहीत. त्यांनी उलट टीका करणाऱ्यांचं स्वागत केलं पाहिजे. मला एक ही गोष्ट सांगावीशी वाटते की काँग्रेसच्या काळात सुद्धा कामं झाली होती. तर काँग्रेसच्या काळात झालेली कामं म्हणजे ईस्टर्न फ्रीवे आहे जो त्यावेळी सर्वात मोठा लांब लचक ब्रिज होता, जवळपास 11 किलोमीटरचा. पृथ्वीराज चव्हाणांच्या काळात झाला. त्यांच्या अगोदर जे वरळी वांद्रे सी लिंक आहे
तर या कामामध्ये असं कधी खड्डे पडले, दरड कोसळली, म्हणजे काम पूर्ण झाल्यानंतर लगेचच असं काय झालं नाही. खरं तर पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात पहिली मेट्रो जी घाटकोपर ते वर्सोवा जी मेट्रो आहे ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात झाली. त्याचं खरं श्रेय विलासराव देशमुखांना जातं. कारण आता जे काही मुंबईमध्ये मेट्रो मार्ग बरेचसे जे काही मार्गे लागलेले आहेत त्याची पायाभरणीच विलासराव देशमुखांनी घातली होती. त्यातले अनेक मार्ग त्यांच्याच काळात मंजूर झालेले होते. तर त्याच्यामुळे हे जे काही मेट्रो मॅन म्हणतात देवेंद्र फडणवीसांना, तर ते अत्यंत चुकीचं आहे, अनुचित आहे. ज्याचं श्रेय त्यालाच दिलं पाहिजे, ते श्रेय विलासराव देशमुखांनाच दिलं पाहिजे. तर मित्रांनो, हे मी मिसिंग लिंकवरून आम्ही जातोय आणि जसं बोललो तसं मिसिंग लिंकवर वाहनंही फार कमी आहेत. पावसाचा तसा काही परिणाम दिसत नाही. वाहतूक अगदी सुरळीत आहे. 3 दिवसाच्या फटक्यानंतर या मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर वाहनंही तशी कमी आहेत आणि ह्या मिसिंग लिंकमध्ये तर फारच संख्या कमी आहे. आमच्या पुढे 3-4 वाहनं दिसत आहेत, मागही कदाचित तेवढी वाहनं असतील. तर आम्ही मुंबई पुणे असा प्रवास करत आहे आणि या प्रवासामध्ये मी तुम्हाला म्हणजे मिसिंग लिंकमधून आता प्रवास करतोय आणि मी तुम्हाला सांगितलं की मिसिंग लिंक सुरळीत झालेली आहे, वाहतूक सुरळीत झालेली आहे. आपण हे बघू शकता की मी मिसिंग लिंकवरून प्रवास करतोय. मी मुंबईच्या दिशेने नाही, माफ करा, मी मुंबईकडून पुण्याच्या दिशेने चाललो आहे. म्हणजे मी खरं अलिबागवरून पेन मार्गे खालापूरला आलो, तिथं मुंबई पुणे एक्सप्रेसवे जॉईन केला आणि त्यानंतर मी आता ह्या मिसिंग लिंकमधनं थोड्या वेळात बाहेर पडेन. की 10-15 मिनटाचा प्रवास आहे मिसिंग लिंकचा. तर तो प्रवास व्यवस्थित आहे. म्हणजे काय, पावसाचा जो काही गेले 3-4 दिवस फटका बसला होता मिसिंग लिंकच्या वाहतुकीला, तो आता सुरळीत झालेला आहे. परंतु तो प्रवास सुरळीत करायलाही शासनाला 18 ते 24 तास गेलेले आहेत. म्हणजे ही सुद्धा तशी नामुष्की आहे. या काळामध्ये म्हणजे संजय राऊतांनी विधान केल्यानंतर त्याच्यावर राजकीय विधान नवनाथ बन, म्हणजे संजय राऊत हे फार जुने, जाणते, अभ्यासू, प्रभावी पत्रकार आहेत आणि नवनाथ बन हे एकदम छाटछूट म्हणजे काय पत्रकार म्हणून म्हणतोय की संजय राऊत आणि नवनाथ बन यांची पत्रकार म्हणून तुलना करायची झाली तर हिमालयासमोर एखाद्या खड्या एवढी अवकात नवनाथ बन यांची आहे. त्यांनी असं संजय राऊत यांच्याविषयी कधीच बोललं नाही पाहिजे. कारण संजय राऊत हे फार मोठे पत्रकार आहेत. नवनाथ बन मला वाटते 2006च्या दरम्यान वगैरे पत्रकारितेत आले. मी स्वतः 2000 साली पत्रकारितेत आलेलो आहे आणि हे बघा, आपण ही मिसिंग लिंक संपलेली आहे आणि मी आता बाहेर आलो आहे. तर नवनाथ बन जे आहे ते एकदम छोटे पत्रकार आहेत. राजकारणात त्यांना देवेंद्र फडणवीसांनी मोठं बनवण्याचा जरी प्रयत्न केला असला तरी नवनाथ बन यांनी हा विचार केला पाहिजे की आपल्या क्षेत्रातील एका मोठ्या पत्रकारावर आपण अशी विधानं केली नाही पाहिजेत. म्हणजे नवनाथ बन यांनी ज्यांच्या हाताखाली काम केलं ते राजू खांडेकर सुद्धा संजय राऊत यांचा पत्रकार म्हणून आदर करतात आणि अशी बावळटासारखी ते काही विधानं करत नाहीत. तर हे उठसूट काही संजय राऊतांविषयी ते बोलतात. अन्य कुणीही बोलू दे, अन्य भरपूर प्रवक्ते आहेत, परंतु जे पत्रकार म्हणून प्रवक्ते आहेत किंवा जे पत्रकार म्हणून राजकारणात लोक आलेले आहेत तर त्यांनी असे एका महान पत्रकाराविषयी असं बोललं नाही पाहिजे. आपले पत्रकारितेतली आपली ताकद, आपला अनुभव, आपलं योगदान आणि संजय राऊत यांचं योगदान पत्रकारितेतलं याचं विचार या नवनाथ बनसारख्या अत्यंत कनिष्ठ
स्तरावरील पत्रकाराने करायला पाहिजे.